आजच्या या मॉडेल युगामध्ये आपण पारंपरिक पदार्थ विसरत चाललो आहोत आणि पारंपरिक पदार्थ आपण सहसा घरी करत नाही, त्याच्यामुळे मुलांनासुद्धा खायला भेटत नाही. चला आज मी तुम्हाला अशीच रेसिपी आज करून दाखवणार आहे. अतिशय झटपट होणारी आहे आणि तितकीच ती टेस्टी लागणारी आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे. इथे 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे. आता इथे 3 पिठाचा वापर केलेला आहे. मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची, अर्धी वाटी मेथी घ्यायची आणि अर्धी वाटीच आपल्याला कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे. एक मसाला तयार करायचा. लसूण, अद्रक आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, 2 चमचे धने, याचं बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि ती पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. परत थोडंसं आपल्याला तिखट टाकायचं चवीनुसार आणि मीठ टाकायचं. जिरे पावडर अर्धा चमचा, 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. सगळं साहित्य आपलं टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे. आता अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडं पाणी घेऊनच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे. आता त्याचे आपल्याला मुठ्ठे वळून घ्यायचे आहे. मुठ्ठे वळायच्या वेळेस खूप असा दाब द्यायचा नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एक जाळीची प्लेट असते, त्यावर तुम्ही तेल लावू शकता किंवा तुम्ही इडलीचं जे पात्र असते त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता. मी ह्या प्लेटला थोडंसं तेल लावलेलं आहे. आता आपले सर्व मुठ्या छान झालेल्या आहे. एका कढईमध्ये पाणी ठेवायचं खाली आणि त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि बघायचं आपलं शिजलं की नाही, थोडं चेक करून बघायचं. मस्त आपलं झालेलं आहे आणि त्याला काहीच लागत नाही आणि 10 मिनटामध्ये हा पदार्थ तयार होतो. आता त्याला थंड करायला ठेवायचं. एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं. तुम्ही मोहरीसुद्धा टाकू शकता आणि नंतर थोडंसं हिंग आणि तीळ टाकायचे. नंतर आपले हे मुठिया टाकायचे आणि मस्त खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलावरच, किंवा तुम्ही याला डायरेक्ट तळू पण शकता. परंतु कमी तेल जर खायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता आणि हे नुसते खायला खूप छान लागतात. नक्की तुम्ही या पद्धतीने एक वेळा करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी रहा. धन्यवाद.